तू माफी मागण्यासाठी झाली ना गावामध्ये, माफी मागण्यासाठी आली ना, पडा मग ताईच्या त्याच्या पाय माफ करा. तुम्ही जर पैसे मागायला लागलेत, माझे जर पैसे असतील मी तुमच्या ही फाईल कशा टाकली असते? जाऊ दे, करून देईन ते आता. खरं तर म्हणलं तर महिलाचं ना सर्टिफिकेट असताना सुद्धा 40% सर्टिफिकेट आहे. आणि भोकरदन तालुक्यात जो चालू असलेला भ्रष्टाचार आपण त्याला आळा घालण्यासाठी आपण हा प्रकार घडलाय. आणि आज वीर साहेब अंगतवीर म्हणून साहेबाचं नाव आहे आणि तलाठी आपल्या गावात गावकऱ्यांची माफी मागण्यासाठी आलेले. आपण सरांच्या हातात सर्टिफिकेट देऊ आणि 40% खरोखर सर्टिफिकेट आहे का आपण बघू. साहेब एकदा बघा तुम्ही 40% सर्टिफिकेट आहे का आपण. आहे ना 40% सर्टिफिकेट असून साहेबांनी मग बाईट दिले की बाबा महिला अपंग नसून महिलाला खरं तर तुम्ही बघू शकता त्यांना उभं सुद्धा राहता येत नाहीये. तर मग साहेब आता माफी मागताय की काय. आता या महिला म्हणेल आणि माझे गावकरी जर म्हणलं तर साहेबांना सस्पेंड करायचं नाही का साहेबांच्या विरोधात तक्रार द्यायची नाही. जर गावकऱ्यांनी जर म्हणलं तक्रार द्यायची नाही आणि महिलांना जर म्हटलं तक्रार द्यायची नाही तर मी तक्रार देणार नाही. जर महिलांनी जर माघार घेतली नाही तर मी साहेबाला सस्पेंड केल्याशिवाय सोडणार नाही. मग आता ताईची आपण प्रतिक्रिया घेऊ. ताई, यांना सस्पेंड करायचं का यांच्यावर कारवाई शिक्षा झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. यांना सस्पेंड करायचंच का? त्यांना शिक्षा झाली पाहिजे, सस्पेंड झालीच पाहिजे. कारण का ते याच्या पुढचे जर असेच जर झाले तर ते असंच काम करणार ना. बरोबर. तर मग गावकऱ्यांचं आपण एकदा प्रतिक्रिया घेऊ. गावकरी काय म्हणतात ते बी बघू आपण. गावकरी बघा आता सगळेजण गावकऱ्यावर असं अधिकाऱ्यावर तक्रार झाली पाहिजे का? तक्रार झाली पाहिजे गावकऱ्यावर. सगळ्या गावकऱ्याकडून हा अधिकारी पैसे घेत होता का? पैसे घेत होता सगळ्याकडून सिग्नेचरचे पैसे घेत होता. हे बघा सगळे गावकरी जमलेले इथे आणि हे तलाठी साहेब आहे. तलाठी साहेबांना हे बघा तुम्ही सर्टिफिकेट बघू शकता. आणि महिला आता तुमची खरोखर हे करायची यांच्यावर तक्रार करायची का? तुम्ही माझ्यासोबत कुठे बी यायला तयार आहे? कुठे येईल कुठेही ठीक आहे.